नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. वयाच्या 24व्या वर्षांपासून एक नेत्या राजकारणाच्या मैदानात लढत आहेत. जिच्या एका आवाजावर मराठवाडा आणि महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकत्र येतो. तीच नेत्या आता म्हणते, मला राजकारणाचा कंटाळा आलाय. मला निवृत्त व्हावंसं वाटतंय. हायवेला एक्झिट असतो तशी मी कधीही राजकारणातून एक्झिट घेईन. होय, आपण बोलतोय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल. पंकजा मुंडेंच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पण ही खळबळ इथेच थांबली नाही. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट राजकीय बॉम्ब टाकला. ते म्हणाले, पंकजाताई, राजकारण सोडू नका. भाजप सोडा, मैदानात या. आम्ही तुम्हाला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करू. आता प्रश्न असा आहे, पंकजाताई मुंडे खरंच नाराज आहेत का? त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? आणि काँग्रेसची ही ऑफर खरंच राजकीय खेळी आहे का? हे समजून घेण्यासाठी थोडं आपल्याला मागे जावं लागेल. त्याआधी एक छोटी विनंती, आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, एक काळ असा होता की महाराष्ट्रात भाजपला शेटजी आणि भटजींचा पक्ष म्हटलं जायचं. पण हा पक्ष बहुजनांच्या घरापर्यंत आणि झोपडीपर्यंत पोचवला तो एका नेत्याने. ते नाव म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे. मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात माधव पॅटर्न राबवला आणि ओबीसी समाजाला भाजपमध्ये मोठं नेतृत्व दिलं. पण 2014 मध्ये मुंडे साहेबांचं अचानक निधन झालं. याचा मोठा धक्का मुंडे कुटुंबाला बसला आणि महाराष्ट्राच्या बहुजन राजकारणाला देखील बसला. मुंडे साहेबांनंतर त्यांचा संघर्ष पंकजाताई मुंडेंनी आपल्या खांद्यावर घेतला. त्या आक्रमकपणे लढल्या. पण गेल्या काही वर्षांपासून एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय, मुंडे साहेबांनंतर भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला खरंच डावललं जातंय का? आणि आता याच मुद्द्याला विरोधकांनी हवा दिली आहे. तर नेमकं झालं काय? बीडच्या परळीमध्ये एका कार्यक्रमात पंकजाताई मुंडे बोलत होत्या. जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझे राजकारणात वेळोवेळी एक्झिट असते. रस्त्यांच्या दुरवस्थेवरून त्या नाराज झाल्या. त्या म्हणाल्या, मी येताना माझ्या पीएला म्हटलं, आता मला कंटाळा आलाय. 24 वर्षांपासून काम करते. तीच माणसं, तोच रस्ता. हे सगळं कसं बदलायचं? कधी कधी राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं. आणि जर राजकारण माझ्या विचारांशी समरस झालं नाही तर समृद्धी महामार्गासारखं मी कधीही एक्झिट घेईन. आता हे फक्त थकव्याचं विधान होतं का? की त्यामागे राजकीय वेदना लपलेली होती? की पक्षासाठी हा एक सूचक इशारा होता? याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. कारण काही दिवसांपूर्वीही पंकजा मुंडेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिमंडळ विस्तारात खातं मिळालं असलं तरी आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती. म्हणजेच मनात कुठेतरी खतखत आहे. आणि ही चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. पंकजा मुंडेंनी एक्झिट हा शब्द उच्चारला. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी लगेचच संधी साधली. त्यांनी भाजपवर थेट निशाणाही डागला. वडेट्टीवार म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याचं काम सुरू आहे. पंकजाताईंना पक्षात न्याय मिळत नाही. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या त्यागाची किंमत ठेवली जात नाही. म्हणूनच त्यांच्या मनातील निराशा, नाराजी समोर आली आहे. पण वडेट्टीवार इथेच थांबले नाहीत. त्यांनी थेट ऑफर दिली. पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्या पासून अन्याय सुरू झाला आहे. ते आज गेलेत बिचारे. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला
आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही, त्या उद्योगातून ते म्हणाले असतील कदाचित. ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात. पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेत्या म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा. ते म्हणाले, पंकजाताई राजकारण सोडू नका, तुम्ही खंबीर ओबीसी नेत्या आहात, भाजपमधून बाहेर पडा, ओबीसी समाजाचं नेतृत्व करा, तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकता, काँग्रेस तुम्हाला 100% पाठिंबा देईल, तुम्ही निर्णय घ्या, आम्ही हायकमांडशी बोलू आणि तुम्हाला सन्मानाने पक्षात घेऊ. आता प्रश्न असा आहे, काँग्रेस खरंच पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार का, की ही फक्त राजकीय खेळी आहे? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या ओबीसी वोट बँकेला धक्का देण्याचा हा प्रयत्न आहे का? भाजप आणि महायुतीकडूनही यावर पलटवार झाला आहे. समीक्षक आणि प्रवक्त्यांनी काँग्रेसच्या ऑफरवर प्रश्न उपस्थित केले. घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली. पण दुसरीकडे पंकजा मुंडेंनी स्वतः या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, अशा चर्चा फक्त टीव्हीवरच सुरू आहेत. महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सगळं गुन्ह्या गोविंदाने चाललंय. कशाला दृष्ट लावताय? म्हणजे पंकजा मुंडेंनी चर्चेला तात्पुरता पूर्णविराम दिला. प्रश्न संपलेला नाही. मुंडे समर्थकांच्या मनातली नाराजी आणि काँग्रेसची थेट ऑफर यामुळे महाराष्ट्राचं अंतर्गत राजकारण तापलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या आहेत आणि सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वादही सुरूच आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंसारख्या बड्या ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर देणं ही काँग्रेसची मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. पण प्रश्न असा आहे, ज्या मुंडे साहेबांनी रक्त आणि घाम गाळून महाराष्ट्रात भाजप वाढवला, तो पक्ष सोडून पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जातील का, की भाजपच आपल्या अंतर्गत समीकरणात बदल करेल आणि पंकजा मुंडेंना आगामी काळात योग्य न्याय मिळेल? हे पाहणं आता पुढील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडेंनी वयाच्या 48व्या वर्षी खरंच राजकारणातून एक्झिट घ्यावी का, की काँग्रेसच्या ऑफरचा विचार करून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी घ्यावी? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्राच्या अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी त्र्यंबक कापडे डिजिटल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.